नमस्कार, डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण सस्तेवाडी येथील नानासाहेब जगन्नाथ जगदाळे जे भारतीय जनता पार्टीचे पंचायत राज सस्तेवाडी गावचे प्रमुख आहेत आणि त्यांनी त्यांच्या सस्तेवाडी गावामध्ये एक 9 तारखेला आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आणि त्या संदर्भात आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तर बघूया त्यांचं काय म्हणणं आहे ते। नमस्कार, मी नानासाहेब जगन्नाथ जगदाळे, राणा सस्तेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे, भारतीय जनता पार्टीचं पंचायत राज सस्तेवाडीतून मी काम करत आहे। येत्या 9 ऑगस्टला तुम्ही जे बारामती पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन करण्याचं पत्र दिलेलं आहे, तर ते नक्की कशाच्या संदर्भात आंदोलन आहे? सस्तेवाडी ग्रामपंचायतमधनं खोटे शिक्के दिलेले आहेत आणि परत मशानभूमीचा बी घोटाळा आहे आणि खोटे ठराव केले आहेत, त्याच्या संदर्भात मी आंदोलन धरलेलं आहे। तुम्ही जे हे सस्तेवाडी ग्रामपंचायतीच्या संदर्भातील आंदोलन करताय, त्या आंदोलनासाठी तुम्ही याच्या आधी कोणत्या कार्यालयाला पत्रव्यवहार केला आहे का? बारामती पंचायत समितीत पत्रव्यवहार केलेला आहे, परत जिल्हा परिषदला पत्रव्यवहार केलेला आहे आणि कलेक्टर ऑफिसला पत्रव्यवहार केलेला आहे। त्यांच्याकडून काय उत्तर आले? त्यांच्याकडून उत्तर आता काय आलेलं नाही। होय, मग तुमचा आंदोलनाचा हा विषय ठाम आहे 9 तारखेला। स्वरूप कसं असणार आहे त्या आंदोलनाचं? अर्धनग्न अंडरवेट बनेलवर सस्तेवाडी ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी जे हे भ्रष्टाचार असतील किंवा जे काय तुम्हाला घोटाळा वाटते, हे कधीपासून सुरू आहे आणि तुम्ही कागदपत्री पत्रव्यवहार कधीपासून सुरू केला? ही घोटाळं माझ्या निदर्शनात वर्ष झालं आलं आहे आणि वर्ष झालं मी जाऊन पंचायत समितीतसुद्धा सांगितलेलं होतं, त्याची कुणी दखल घेतली नाही, काय नाही। आणि मग जेव्हा मी पत्रव्यवहार केला तेव्हा समजायला कळालं, तर गावातसुद्धा चर्चा चालली होती। सस्तेवाडी संदर्भात पत्रव्यवहार केला, तर त्याची दखल कोणी घेतली का नाही घेतली? मी तक्रारी अर्ज BDOकडे दिलं होतं, त्याची दखल घेतली नाही आणि परत जिल्हा परिषदला बी दिली ती, त्याची बी दखल घेतली नाही। मग पुढं काय ठरवलं? मग मी पत्रव्यवहार केला, 9 तारखेला आंदोलन ठेवलेलं आहे। बनेल अंडरवेट अर्धनग्न आंदोलन ठेवलेलं आहे, त्याची दखल जर नाही घेतली आणि गुन्हा जर नाही दाखल केलं तर मी नगीन नागो होणार।